न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। निराधार महिलेच्या घरकुलाला विरोध, शिवसेना शिंदे गट तालुका अध्यक्षांसह कुटुंबियांवर गुन्हा दाखल। नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील धुळगाव येथे एका निराधार महिलेच्या शासनमान्य घरकुल प्रकरणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे। मीराबाई मगन जाधव या निराधार महिलेला शासनाकडून घरकुल मंजूर झाले होते। संबंधित महिलेने सर्व बाबी पूर्ण झाल्यावर खोदकाम सुरू केले असताना घरकुलाचे काम सुरू केले, मात्र काम सुरू होताच स्वतःला शिंदे गटाचा तालुका अध्यक्ष म्हणवणाऱ्या पांडुरंग शेळके या व्यक्तीसह त्यांच्या कुटुंबियांनी जागेवर येऊन शिवीगाळ, धमकी व मारहाण, जीवे मारण्याची धमकी दिल्याची अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणात पत्रकार शिवसेना तालुकाध्यक्ष पांडुरंग शेळके, वाल्मिक शेळके, विठ्ठल शेळके, अंजनाबाई शेळके, आरती शेळके व लता शेळके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तालुका अध्यक्ष व त्यांच्या 2 भावांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे। महिलांच्या हक्कासाठी बोलणारेच जर गरीब आणि निराधार महिलांवर अन्याय करत असतील तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे। पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहे। येवला तालुका पोलीस स्टेशन येथे दिनांक 7/5/2026 रोजी धुळगाव येथे घर बांधणीच्या जागेवरनं 2 गटामध्ये वाद होता। त्या अनुषंगाने CR नंबर 225 CR नंबर 226 असे 2 राईटचे गुन्हे दाखल करण्यात आले होते। सदर गुन्ह्यामध्ये आपण काल टोटल 10 आरोपींना अटक केली असून त्यांना आज कोर्टासमोर हजर करतो। मीराबाई मगन जाधव आणि मला माझं घरकुल आलेलं आहे। माझ्या घरकुलमुळे मी गाम लोक सब लोक मला सहकार दिलं आणि त्याच्यामुळे ते दुसरं लोक मला त्रास देऊ राहिला, मला मारामारी करू राहिला। मी तिला सामान टाकायला गेली घराचा, तो बी त्याने मला त्रास दिला आणि सगळं बाया मारायला धावला। आम्हाला तिथं काय करावं आणि सहकार माझा गाव लोकांचा भाऊ हे ते मला लई साथ देऊ राहिला आणि मला साथ देऊ राहिला। त्याच्याबद्दल ते लोकांनी जेलमध्ये टाकला। त्यानं मला काय करावं ते सहकार देतं त्याच्यामुळे मी तिनं काय साथ देऊ, मला तकलीफ देऊ राहिला। तकलीफ देता वालू सडके, लता वालू सडके पांडू भंडूराम सडके ते मला लई त्रास देऊ राहिला, तकलीफ अजिबात घर बांधून देऊ राहिला, ते सामान सुद्धा टाकून देऊ राहिला।